लोकमान्य विद्या मंदिर हाईस्कूल ना, इट इज लाइक अ मैग्नेट यार. हम ऐसे खींची चले आते हैं, बरोबर ना. मग ते विद्यार्थी शिक्षक जे आहेत त्यांचा जे प्रेम जे मिळालंय ना, हे काही सांगू शकत नाही आम्ही. आणि जसं आता मी शिंदे मॅडमवर बोलत होतो की जे पहिलं जे असतं ना, आपलं जे अपत्य पहिलं जसं असतं ना, त्या पहिल्या अपत्यावर आहे ना पालकांचा खूप लळा असतो, बरोबर ना. तसं ही लोकमान्य म्हणजे आमची पहिली शाळा हो, ऍज अ टीचर म्हणून. गवांदे मॅडमचं एका विधानाचा धागा घेऊन मी जरा पुढे जातोय. त्या अशा म्हणाल्या की आपली शाळा जी आहे ना ती बैठी होती. गवांदे मॅडम, तुमच्या वाक्याला मी थोडस अजून पुढे घेऊन जातोय. शाळा जरी आपली बैठी होती ना मुलांना, तरी ह्या शाळेने कितीतरी मुलांना उभं केलंय. आणि हे आम्ही कधीच विसरू शकत नाही. पहा, वास्तू जी आहे ना ती फक्त काही केवळ दगडा विटाची बंधई नसते हो. नाहीतर मग वास्तू नसती ना. त्या वास्तूमध्ये काहीतरी एक वाईब्स असतात, त्याच्या काहीतरी एक लहरी असतात. ज्या क्षणी जेव्हा, आणि अलीकडे तर आमचं फारच वर्दळ वाढली लोकमान्यमध्ये येण्याची, सरांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाला पण आलो. तर ज्या क्षणी आम्ही त्या गेटच्या आतमध्ये एंटर करतो ना, तर ते अचानक एकदम जसं एखादं वीज कडाडते ना, तसा आम्हाला तो एक आभास होतो, संचार होतो. आणि पावलं जी आहेत ना ती आपोआप अशी पुढे सरकत जातात, तुम्ही टाकायला लागत नाही. आणि हे जे प्रेम आहे ना ते कुठेही नाही मिळत हो. जसं मॅडम बोलल्या की आमच्या मुलांकडे आम्ही लक्ष दिलं नाही, कारण आम्ही अक्षरशः झपाटलेलो होतो. आम्ही आमचं घर नाही बघितलं, आमची मुलं बाळ नाही बघितली, आमचे बायका पोरं सुद्धा नाही बघितली हो. परंतु तरी बघ का मुलांना, की जरी आम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही ना, तरी जे तुम्ही आम्हाला दिलं ना, त्याच्यामुळे आज सुद्धा आमची मुलं जी आहेत ना ती खूप चांगल्या ठिकाणी आहेत, शिकतायत. म्हणजे एक लक्षात घ्या की जेव्हा आपण एका हाताने देत असतो ना, तर एक कायम लक्षात ठेवा की ते कुठेतरी ना त्याची परतफेड ही आपोआप चालू असते. ते तुम्हाला लगेच दिसणार नाही, पण ते हळूहळू कुठेतरी त्याची परतफेड होत असते. नुकतीच एक वारी झाली आता, आपण आषाढी एकादशीची वारी, त्याच्यामध्ये ज्या ओळी आल्या त्या आजच्या कार्यक्रमाला थोड्याफार जुळतात असं मला वाटतात. तर म्हणून त्या ओळीने मी माझा समारोप करतोय. वारी एका शिक्षकाची, नाही पंढरीशी जाणे नाही केली कधी वारी, माझी कर्मभूमी हीच माझी रोजची पंढरी. माझा खडू फळा माझे, टाळ विनानी मृदुंग, फुले ज्ञानाची घेऊन रोज रंगतो अभंग. मन मोकळ कराया, तसे आज तुम्ही सगळे जाणलेला, मन मोकळे कराया जेव्हा येतात लेकर, मन मोकळ कराया जेव्हा येतात लेकर, त्यांच्या डोळ्यातलं पाणी माझं चंद्रभागा तीर, माझं चंद्रभागा तीर. त्यांचं दुःख निवारून देतो दान आनंदाचे, त्यांचे दुःख निवारून देतो दान आनंदाचे. काही वेगळे आहे का पुण्य देवदर्शनाचे, काही वेगळे आहे का काही पुण्य देवदर्शनाचे. ज्ञानदानाचे हे व्रत हीच माझी एकादशी, माझ्या लेकरांचं यश माझी प्रयागदी काशी. माझी मुलं, आमची जी मुलं जी आहेत आपली, आज 7 समुद्र पार गेले. तो चिनार जो आहे तो तिकडे जर्मनी मध्ये, पण त्याचे डोळे ना कायम या कार्यक्रमाकडे लागलेले असतात, बरोबर ना. तर माझ्या लेकरांचं यश माझे प्रयागनी काशी. जेव्हा येतात लेकर सुख दुःख वाटायला, जेव्हा येतात लेकर सुख दुःख वाटायला, त्यांच्या रूपाने विठ्ठल रोज येतो भेटायला, रोज येतो भेटायला.
खरं तर तुम्ही आमचे विठ्ठल आहात, तुम्ही आमचे दैवत आहात आणि तुमच्यासारख्या दैवतामुळेच आम्ही खऱ्या अर्थाने ज्ञानदानाची सेवा जी आहे ही करू शकतोय. जे तुम्ही घडलेला आहात हे तुम्ही आपल्या पुढच्या पिढीला तुम्ही नक्की शेअर करा, त्यांच्या पुढे पोहोचवा. हेच आमच्यासाठी खऱ्या अर्थाने काय असणार आहे, एक गुरुपौर्णिमेची ही दक्षिणा असणार आहे. धन्यवाद, धन्यवाद. आणि सूरज तुझे सुद्धा विशेष धन्यवाद. थँक्यू.